आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। अन्ननलिकेत अडकलेले 1 रुपयाचे नाणे, यशस्वी शस्त्रक्रियेतून बाहेर, मिरज सिव्हिलमध्ये चिमुकलेला नवजीवन। अवघ्या 5 वर्षाच्या चिमुकलीच्या अन्ननलिकेत अडकलेले 1 रुपयाचे नाणे अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवले। कुमारी प्रणाली मनोळीकर या 5 वर्षीय बालिकेने 2 जुलै रोजी अपघाताने 1 रुपयाचे नाणे गिळले होते। हे नाणे अन्ननलिकेच्या वरच्या भागात अडकून बसल्याने तिला गिळण्यास आणि श्वास घेण्यास गंभीर त्रास होऊ लागला। विशेष म्हणजे यापूर्वी तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली होती आणि रक्त पातळ ठेवणारी औषधे सुरू असल्याने उपचार अधिकच जोखमीचे ठरत होते। त्रास वाढल्याने 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तिला मिरज सिव्हिलच्या शल्यचिकित्सा विभागात दाखल करण्यात आले। तपासणीनंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एंडोस्कोपी सर्जन डॉक्टर प्रशांत श्रीमंत दोरकर यांनी तातडीने दुर्बिणीद्वारे नाणे काढण्याचा निर्णय घेतला। भूल देणेही धोकादायक असतानाही डॉक्टर प्रशांत दोरकर, डॉक्टर समरीन शेख, डॉक्टर स्नेहल सुपे, डॉक्टर आयुष चोरडिया तसेच भूलतज्ञ डॉक्टर सुनीता शेंडे, डॉक्टर कांतायनी गुरव, नर्सिंग स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नातून ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली। शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉक्टर सुबोध उगाने तसेच डॉक्टर संतोष दळवी आणि डॉक्टर प्रिया होबळकर यांनीही या शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले। शस्त्रक्रियेनंतर अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी आणि डॉक्टर रुपेश कुमार शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले। यशस्वी उपचारानंतर बालिकेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आणि मिरज सिव्हिल प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले। मी डॉक्टर प्रशांत दोरकर, एंडोस्कोपिक सर्जन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज। आपल्या या हॉस्पिटलमध्ये एक 5 वर्षाची लहान मुलगी काल दिनांक 2/7/2026 रोजी 1 रुपयाचे नाणे गिळलेली होती। आज दिनांक 3/7/2026 रोजी तिच्या पालकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे OPDमध्ये सदर पेशंट घेऊन आलेले असता एक्सरे पाहिल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिच्यावर लगेच एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया करून सदर कॉईन नाणे काढण्याची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच या पेशंटचे, या रुग्णाची काही वर्षापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झालेली होती। त्यामुळे अशा पेशंटमध्ये अशी प्रकारची शस्त्रक्रिया करणे किंवा भूल देणे हे खूप चॅलेंजिंग असते। त्यामुळे भूलतज्ञांशी आम्ही सगळी चर्चा करून, आमच्या वरिष्ठांची सर्व आमचे HOD यांच्याशी चर्चा करून सर्व धोके पत्करून आम्ही ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्ही यशस्वीही झालेलो आहे। कॉईन खूप अडकून बसला असल्यामुळे सदर पेशंटला श्वासोच्छवासाचा व गिळण्याचाही त्रास होत होता। या प्रक्रियेमध्ये डॉक्टर ॲनेस्थेटिक डॉक्टर कात्यायनी गुरव, डॉक्टर सुनीता शेंडे यांचंही मोलाचे योगदान लाभलेले आहे। सदर पेशंटला भूल देणे खूप अवघड असल्यामुळे दोन्ही डॉक्टरांनी खूप मोलाचे सहकार्य दिले। तसेच सर्जरी विभागाचे HOD डॉक्टर उगाने सर, डॉक्टर होंबाळकर मॅडम आणि आमचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव सर, मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर रुपेश शिंदे यांचेही सहकार्य लाभले। तरी अशा प्रकारची जर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जरी एखादा पेशंट असेल तर त्यांनी जरूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे येऊन उपचार घ्यावेत असे मी सर्वांना आवाहन करतो। मी शीतल मनोळीकर, राहणार सावळी, तालुका मिरज। माझी मुलगी प्रणाली, वय वर्ष 5, हिने काल 2/7/2026 दुपारी 4 वाजता 1 रुपयाचं नाणं खेळताना गिळलं होतं। त्यामुळे तिला गिळायला व श्वास घेण्यासाठी त्रास होत होता। त्यामुळे मी दिनांक 3/7/2026 रोजी मी माझ्या मुलीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे घेऊन आलो। तेथील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। माझ्या मुलीचे हृदयाची शस्त्रक्रिया पूर्वी झाली होती, त्यामुळे ही शस्त्रक्रिया करतेवेळी खूप काळजी घेऊन येथील डॉक्टरांनी माझ्या मुलीची अन्ननलिकेमधील नाणे यशस्वीरित्या काढले। त्यामुळे सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचे मी आभार मानतो। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.